नागपूर जिल्ह्यातील बनावट शिक्षक नियुक्ती प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना गडचिरोलीत अटक करण्यात आली आहे। त्यांच्यावर बोगस कागदपत्रांच्या आधारावर मुख्याध्यापक पदास मंजुरी दिल्याचा आरोप आहे। या प्रकरणात मुख्याध्यापक पराग पुडके यालाही ताब्यात घेण्यात आले। पराग पुडकेला शिक्षक पदाचा अनुभव नसताना बनावट कागदपत्रांच्या आधारे उपसंचालक उल्हास नरड यांनी सरळ मुख्याध्यापक बनवलं होतं आणि यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचाही आरोप करण्यात आलाय। तब्बल 100 ते 200 कोटींचा घोटाळा असल्याचं बोललं जातंय। या प्रकरणात वेतन पथक अधीक्षक निलेश वाघमारे यांना निलंबित करण्यात आलंय। तर याच संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे। पाहूयात। नागपुरात शिक्षक भरती घोटाळा जो आहे तो उघडकीस आलेला आहे। यामध्ये विभागीय शिक्षक उपसंचालक जे आहे उल्हास नरड यांना अटक करण्यात आलेली आहे। खरं तर ज्या पद्धतीने बोगस बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापकपदी एकाची नियुक्ती करण्यात आली होती, त्याच्याकडे यापूर्वी शिक्षक असल्याचा कुठलाच जो आहे तो पुरावा नव्हता। त्यासाठी बोगस पद्धतीचे कागदपत्र तयार करण्यात आले आणि हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर जे आहे नागपुरातील सदर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केलेला आहे आणि विभागीय उपसंचालक जे आहे उल्हास नरड यांना अटक करण्यात आली। ते नागपुरात सदर पोलीस स्टेशनमध्ये जे आहे त्यांच्या कारवाई अंतर्गत आणण्यात आलेला आहे। या मोठा घोटाळा असल्याचा आरोप जो आहे तो गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता। यामध्ये आता नवनवे खुलासे जे आहेत ते येत्या काळात पाहायला मिळणार आहेत। यामध्ये अजून कोण कोण जे मासे आहेत ते यामध्ये सगळे अडकलेले आहेत त्याच्या सगळ्यांचा जो तपास आहे तो पोलीस करणार आहे। त्यामुळे मोठा घोटाळा या सगळ्या संदर्भातून बोगस शिक्षक भरती किंवा शाला डायरी तयार करून जो पैसे उचलण्याचा धंदा सुरू होता त्याला आता कुठेतरी पोलिसांच्या कारवाईनंतर नक्कीच वचक बसणार आहे अशा पद्धतीची माहिती सध्या समोर येते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।